हरि जय जय राम कृष्णा हरि हरे जय राम कृष्णा हरे हरि जय जय राम कृष्णा हरि हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी वा विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा
देवीवर पाप रखुमा देवीवर पाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा Krishna Hari Jai Jai Ram Krishna Hari Jai Jai Ram Jai Jai Ram Jai Jai Ram जाऊ देवाची गावात देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावात देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक घालू देवासीच भार देव सुखाचा सागर सुखाचा सागर देव सुखाचा सागर देवासीच भार देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देव सुखाचा सागर देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देव निवारील देव निवारील भूक देव निवारील भूक राव जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी जडोनी पायाशी आता जडोनी पायाशी देवा सांग
दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक देवा सांग सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी बाळे देवाची लढी वाळे या देवाची लढी वाळे म्हणे आम्ही वाडी या देवाचे लढीवाई या देवाची लढीवाई या देवाची लढीवाई तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी वाळे देवाची लढी वाळे या देवाची लढी वाळे देवाचे लढीवाई या देवाची लढीवाई या देवाचे लढीवाई देवा सांगू सुख दुःख 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 देव निवारील भूक निवारील भूक देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक देव निवारील भूक देव निवारील भूक विठो पार कुमाई गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार गोपार कुमाई 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 वारकरी भूषण श्री हरिभक्त पारायण स्वामीजीचा वाघोरा आणि त्यांना साथ करतील दत्त महाराज मोरे जवळा. जाऊ देवाची ये गावा जाऊ देवाची ये गावा जाऊ देवाची
कुंडली कवरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री संत लिंबराज महाराज की श्री क्रमानंद स्वामी महाराज की श्री संत गजानन महाराज की हला विठला 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 विठला। जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, घालू देवाशीच भार, घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, राहो जवळी देवापाशी, राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, तुका म्हणे आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, करुणा करा दयाला, करुणा करा दयाला, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो।
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी रामे रामपुरी नित्यासे संत लिंबाजी खरा तारी भक्त जना सतत आसा पाहुनी भक्ती स्थिरा आहे रामपुरी जळतही आयसे ऐकोनिया घेतले चोळोनी हस्त हातावरी विजोनिया टाकिले सुभावे सदा स्वामी पदार विंदी नमिता सदा नासते आदि व्याधी महाभाग हे घेतल्या पुण्यधामा नमस्कार माझा त्रिविक्रम स्वामी पुण्यनामा श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अर्थात संकल्प करतात देवाच्या गावाला जाऊ विठ्ठला 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 श्री क्षेत्र मंगरुळ श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातली 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली आणि ही कीर्तन सेवा म्हणजे आज योग असा आला की आज जिजा आलीत. आमची लई इच्छा होती लई दिवसापासून जिजाला माझ्या कीर्तनात आणायचं एकदा. आज तरी बी सकाळी गेलती दवाखान्यात ती त्यांच्या घरच्याच डोळ्याचं ऑपरेशन होतं पण दवाखान्यातून फोन लावला म्हणली तुमचं काही येणं होत नाही म्हणली येऊ नका आज. शरद महाराज म्हणली जिजा म्हणले ऑपरेशन मला करायचं होई डॉक्टर घेईन म्हणले करून काय त्याच याला म्हणायचं हाडाचा वार करी. विठ्ठल विठ्ठल हो पकवाजावर तुकाराम महाराज चव्हाण जातेगावकर त्यांची उपस्थिती आता लय मोठी उपस्थितीत सगळ्याचे नाव कीर्तन होस तर घेतो फक्त तुम्ही ढिलं पडू नका आता नाही तर म्हणता नाव घेतलं नाही. दत्ता महाराज ती 4 दिवस झाला आलेत नाही. शरद महाराज म्हणले आता त्याला बोलायचंच नाही
मी म्हणलं फोन लावून येत नाही ती, त्याला माहिती ती माझ्या कीर्तनाला येणार, त्यांचं परवा दिवशी ठरलं होतं. कारण त्यांच्या गावात जवळ्याला फोन लावला की मी मधून यायचो पायी पायी, आणि भजन असं ते करत येत. त्यांचं भजन म्हणजे सकाळी उजडूस तर पुन्हा बसलं की. आज सगळे वार करीत कीर्तनाला. तुकाराम महाराज, जिजासोबत आलेले सचिन महाराज काष्टी, आमच्या गावातले लक्ष्मण महाराज, दत्ता महाराज मुळे, काकडे महाराज, अनिल महाराज नांदे, त्यांचं बी कीर्तन आहे सप्ते. डॉक्टर महाराज, जिजाचे शिष्य, ते कालपासून उड्याच हानते जिजा यायचे म्हणल्या, कवा येणारीत कवा येणारीत. आमचे झेंड महाराज, शरद महाराज काळुंकी, आणि परिसरातून आलेले सगळे बऱ्याच गावचे आलेत. आता उकडगावचीच राहिली. मुदरगाव, रामपुरी, भोगगाव, सगळ्याला धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. विठ्ठल 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 कुंडली पंढरनाथ भगवान की जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवाच्या गावाला जाऊ असा संकल्प करतात. पण देव पंढरपुरात कधी आली, कोणासाठी आली? कारण पैठणचे नाथ महाराजांनी सांगितलं, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गोनी, उभा राहिला जोनी, युगायुगे भक्ता संगी. काय सांगितलं नाथ महाराजांनी? वैकुंठाहून आला, जगद्गुरु तुकोबराय म्हणली, द्वारकेचे केने आले याची ठाया, पुढे भक्त राया चोजवीत, पुढे भक्त राया चोजवीत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, द्वारकेहून आला. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कुठून आला? पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळीहूनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता, घ्या घ्या आईसे म्हणत से,
संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणली, गोकुळाहून आला. मग 3 संतानं 3 ठिकाणचे प्रमाण दिले. मग नेमका आला कुठून? ते 3ही प्रमाण बरोबर आहेत. कस काय? वैकुंठ ही देवाची मूळ भूमी, द्वारका ही देवाची कर्मभूमी, आणि गोकुळ ही देवाची प्रेमभूमी. विठ्ठला विठ्ठला या वारकरी संप्रदायावर पहिला उपकार कोणाचा आहे? तर पहिला उपकार आहे राधेचा. कस काय? भगवान श्रीकृष्णानं गोकुळ सोडलं आणि द्वारकेचे राजे झाले. अवघा सारिता सागर माझी रचिले द्वारकापूर. द्वारकेचे राजे झाले, सगळ्या विश्वाचे अधिपती. पण राधेला विसरली. पण राधा श्रीकृष्णाला विसरली नाही. राधेने कृष्णाचं भजन सोडलंच नाही. सतत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. राधा कृष्णाचं स्मरण करीत होती, विरहानं बोलत होती. किती बोलत होती ती? सगळ्या गोकुळातल्या लोकांनी तिला वाळीत टाकलं. वेडी झाली म्हणले ही. तिला विरह सहन व्हायना. कृष्णाची भेट घ्यायची, एकटीच निघाली गोकुळाहून मथुरेला. गोकुळाहून द्वारकेला निघाली. द्वारकेला आल्यावर कृष्णाच्या राजवाड्यासमोर आली. राजवाड्यासमोर द्वारपाळ होती. त्यांनी सांगितलं कोण पाहिजे? ही डायरेक्ट म्हणली मला कृष्णाला भेटायचं. कृष्णाला भेटायचं म्हणल्यावर ते द्वारपाळ म्हणले आमच्या राजाला एकेरी शब्दात बोलती. कुठली आली म्हणले भिकारी. ती डबल म्हणली तुम्ही सांगा मला कृष्णाला भेटायचे. त्या द्वारपाळाने महाराज तिला ढकलून दिलं. ढकलून दिल्यावर ती पायरीवर पडली. पायरीवर पडली. ती म्हणली या पायरीवर मी जीव देईन. दगड कळशी तरी पायरीचे निमिसे, तुझे द्वारी वसे आईसे करी. झाड करीशी तरी तुळशीचे निमिसे, तुझे द्वारी वसे आईसे करी. तुम्ही सांगा त्या कृष्णाला काय सांगायचं? त्याला जाऊन सांगा म्हणा राधा आली. ती द्वारपाळ गेला मध्ये. भगवान श्रीकृष्ण म्हणले दार सोडून कुठं आला मध्ये? त्यांनी सांगितलं केस अस्तव्यस्त झालेली, वाळून गेलेली, डोळे खोल खोल गेलेले, आणि ती म्हणते या पायरीवर मी जीव देईन, इथून जाणार नाही. माझं नाव त्याला सांगा. काय नाव आहे? म्हणले राधा. राधा म्हणल्यावर सगळं विसरलं महाराज. राधा म्हणलं की सगळं सिंहासन सोडून दिलं. तटकन भगवान श्रीकृष्ण उठली आणि बाहेर आली. राधे आवाज दिला. हाताला धरलं त्या राधेच्या, सिंहासनावर आणलं. सिंहासनावर बसले आणि राधाला मांडीवर बसली. लोक म्हणायला लागले बिघड म्हणली आता. कुठली भिकारी आली मांडीवर बसली. पण रुक्मिणी मातेनं पाहिला आतू. म्हणले हिला कस काय मांडीवर बसली? म्हणली कोणी? राधा मांडीवर बसली म्हणून रुक्मिणी रुसली. राधा मांडीवर बसलीच नसती तर रुक्मिणी रुसलीच नसती. मग पहिला उपकार कोणाचा आहे? राधेचा. रुक्मिणी रुसली नसती तर दिंडीरवनात आली, आणि रुक्मिणी जर दिंडीरवनात आली नसती तर हे कशाला आला असता? मग
रुक्मिणी रुसून गेली. बराच काळ गेला. महाराज देवाने नारदापाशी निरोप पाठविली. सांगा राधा गेली म्हणले, आता रुक्मिणीला पत्र ही वापस. पण रुक्मिणी नाही जात, गेलीच नाही. बराच काळ झाला पण रुक्मिणीलाच करमायना. पण मनानं जाऊन कमीपणा घेऊ वाटाय ना. मग कमीपणा घेऊ वाटत नाही तर बसा मग वनात. पण देवानी ह्या पुंडलिकरायाची भक्ती पाहिली. पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी. त्या पुंडलिकासाठी येणार. नारदांनी सांगितलं रुक्मिणीला देव येणार आहेत. रुक्मिणी म्हणली माझ्यासाठी येणार आहेत का? नारद म्हणले तुम्ही म्हणा तसं, पण ते येणार आहेत पुंडलिकासाठी. आले महाराज देव पुंडलिक रायाच्या दारात उभा राहिली. नारदाने रुक्मिणीला सांगितलं देव आलेत. मग काय करायचं? तुम्ही जवळ जाऊन उभा राहा. पण ती घेते का मला? मी सांगतो. आले नारद देवाकडं. आईसाहेब यायल्यात. देवाने सांगितलं मी आलोय पुंडलिकासाठी. तिला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. रुक्मिणी माता आल्या, जवळ उभा राहिल्या. देवाने सांगितलं होय माग. रुसून आली म्हणून ती रुक्मिणी माग आहे. पंढरपूरला गेलते तुम्ही कधी? हाय का रुक्मिणी जवळ? कशामुळं नाही. पण रुक्मिणी म्हणली जिच्यामुळं मी रुसून आले तिकडं गोकुळात वृंदावनात द्वारकेमध्ये तिचं नाव आधी घेतात. काय म्हणतात? राधा आणि मग कृष्ण. राधा कृष्ण. तसं रुक्मिणी म्हणली इकडं वारकऱ्याला सांगा माझं नाव आधी घ्यायचं. रुक्मिणी विठोबा, रुक्माई विठोबा. देवाने सांगितलं तसं जमणार नाही. नारदाला सांगितलं तुम्ही जरी मध्यस्थी केली, तिचं नाव माझ्या बरोबर घ्यायला लावतो वारकऱ्याला, पण आधी नाही. पटलं तर बघा, नाही तर नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठात जायचं असलं, वैकुंठात जायचं, मग काय करावं लागतं? वैकुंठा जावया तपाचे सायास, लागे जीवानाश करणे बहु. मग वैकुंठात काय? तिथं देवी. तिथं जाऊन त्याच्या सानिध्यात राहायचं. सगळ्या लोकांनी तप करायचं आणि वैकुंठात जायचं. वैकुंठात जाणं सोपं नाही ना. तप करता येतं का आपल्याला? साधी एकादश माणसाला जड जाते. एकादश असली आदल्या दिवशीच लगे 1 किलो शेंगदाणी, 1 किलो शाबू, 1 किलो पेंड खजूर, 1 डझन केळं, शेप. काय मिळे? उद्या एकादश आहे ना, आजच तयारी का? म्हणजे हो. कोण आहे खायला? पोरं काय एकादश धरीत नाहीत. आम्ही दोघंच नवरा बायको. 2 जणांनी 6 किलो फराळाचं खाल्लं. एकादश बघा. आणि चहा आला तर ठेपाच नाही. टाकचे आज एकादशी. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाली की वाढ लवकर, कालची एकादश होती. तप करणं सोपं आहे का? त्या पुंडलिक रायाने उपकार केला आणि त्या पांडुरंगाला आणलं आणि कायमचं इथं ठुलं. ऐसा कैसा रे तू धीट, मागे फिरकाविली वीट. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. अजून उभा आहे आणि आपल्याला दर्शन देण्यासाठी. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहत.
कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी तो कैवल्याचा गाभा कैवल्याचा गाभा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी भाविकासाठी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ एकटा आला का पुन्हा सगळा परिवार आणला अवघा आणला परिवार ते वैकुंठची तर आणलं ना तुका म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणली पायाळाच्या गुन्हे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले त्या पुंडलिकरायानं उपकार केला म्हणून आपल्याला आज दर्शन घडते आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करती भक्त जन येते भागे माझे साजन करते आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागेमध्ये स्नान जे करीती आषाढी कार्तिकी भक्ताला येते चंद्रभागे माझे साजन करते दर्शन वेळा मात्रेता होय मुक्ती दर्शन वेळा मात्रेता होय मुक्ती दर्शन वेळा मात्रेता होय मुक्ती यशवासी नामदेव भावे ओ वाळी तिचे देव जय पांडुरंगा माई वल्लभ गाईच्या वल्लभ भावे जीव लगा जय देव जीव लगा जय देव कोणासाठी आला पुंडलिकरायाने उपकार केला पण आपला फायदा झाला ना गाय दूध कोणासाठी देती मग सगळं दूध पाजतात का वासराला वत्साचे निगोरसे दुभते होय घरो देशे झाले पांडवाचे निमिषे जगद उद्धरण पाऊस कोणासाठी पडतो चातक पक्षी फक्त पावसाचंच पाणी पितो वरचं पाणी पेट नाही चातकाचे निकनवे मेघू पाणी अशी धावे तेथ चराचर अवघे निमाले जेवी सूर्य कोणासाठी उगवतो कमळासाठी पण प्रकाश सगळ्या जगाला भेटतो का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा गीता कोणासाठी सांगितली अर्जुनाला पण सगळ्या जग आवाज वाढत गीता सांगे हरी गीता सांगी हरी
कुरुक्षेत्री अर्जुनाला सांगितली, पण फायदा अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. तस पुंडलिकासाठी आला, पण फायदा सगळ्या जगाचा झाला. मग हे वारकरी संप्रदाय हे अनादी वेद प्रणिती आणि संतांनी अंगीकारलेला आहे. विठ्ठला विठ्ठला